आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मुंबई पालिकेसाठी भाजपचा जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला असणार। ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपने सर्व्हे केलाय। शिंदेंची सेना आणि भाजपमध्ये जागा वाटप कशा पद्धतीने असावं याचा सर्व्हे। काही प्रभागांमध्ये जागांची अदलाबदल होण्याची शक्यता। अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार। ठाकरे बंधूंची जागा वाटपाची प्राथमिक बोलणी आजपासून सुरू होणार। स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंचा वाळा नांदगावकरांशी संवाद। सूत्रांची माहिती। भाजपच्या निवडणूक संचालन समितीची भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज दुपारी 3 वाजता महत्त्वपूर्ण बैठक। भाजप निवडणूक प्रभारी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवरील झालेल्या युतीबाबत सखोल चर्चा होणार। एसआर प्रक्रियेवरून काँग्रेस पुन्हा आक्रमक। आज दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक। 12 राज्यातील प्रदेशाध्यक्ष, प्रभारी आणि प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार। बिहारमध्ये राज किंवा शिवसेना नव्हते तरी काँग्रेसचा पराभव झाला। यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं? सामनातून सवाल। काँग्रेसनं सबुरीने घ्यावं, पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही। काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिल्यावर सामनातून सबुरीचा सल्ला। बिहार मंत्रिमंडळाचा गुरुवारी शपथविधी। सूत्रांची माहिती। शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी, वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। नितीश कुमार उद्या राज्यपालांकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सोपवतील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक निरीक्षकांची आज बैठक। नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेणार। आज दुपारी 1 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये बैठक। ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा पक्षाला रामराम। अद्वै हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार। अद्वै हिरेंची माहिती। अद्वै हिरेंच्या पक्षप्रवेशानं नाशिकमधील समीकरणं बदलण्याची शक्यता। अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेवाळे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार। राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी हायकोर्टामध्ये याचिका। अमराठी मुद्द्यांवरून प्रक्षोभक भाषणामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांकडून याचिका। मनसेची मान्यता रद्द करण्याचे आयोगाला आदेश द्या, याचिकेमध्ये उल्लेख। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजपा पक्षप्रवेशाला स्थगिती दिलेल्या काशीनाथ चौधरींची आज पत्रकार परिषद। पालघरच्या उमरोळीमध्ये चौधरी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार। मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराच्या विरोधात शिंदेंच्या सेनेचे बेलापूर जिल्हा प्रमुख किशोर पाठक हायकोर्टात। किशोर पाटकरांकडून हायकोर्टात याचिका दाखल। या याचिकेवर आज सुनावणी होणार। घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू। घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये परवानग्या देताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपी मिहिर शहाच्या जामिनावरील निर्णय राखीव। एका महिलेच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याप्रकरणी 1.5 वर्षांपासून मिहिर शहा अटकेत। शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर किमान 4 दिवसांमध्ये नियुक्तीपत्र देण्याचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शासकीय विभागांना सूचना। लाडकी बहीण ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। अद्यापही 2,54,00,000 महिलांपैकी केवळ 1.5 कोटी महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले। बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडून ई-केवायसी करणं बंधनकारक। राज्य सरकारकडून ब्राह्मण, राजपूत आणि आर्य वैश्य समाजासाठी कर्ज व्याज परतावा योजना जाहीर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा निर्णय। शहरातील बेकायदा फलकांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून पालिका प्रशासनाला विचारणा। आतापर्यंत किती गुन्हे दाखल? दंड वसुलीबाबत तपशील मागितला। मंत्रालयामध्ये विक्री स्टॉल लावण्यास निर्बंध। मंत्रालयामधील गर्दी लक्षात घेता सरकारकडून सामाजिक संस्थांची विक्री दुकानं थाटण्यावर निर्बंध।